तीर्थीची अपेक्षा स्थळी वाढे धर्म, तीर्थीची अपेक्षा स्थळी वाढे धर्म, जाणावे ते वर्म बहुपुण्य बहुबरी ऐसी भाविकांची जोडी, काळ नाही घडी जात वाया, करुणी चिंतन करवावे आणि का, तो या झाला लोका नाव जगी, बहुबरी ऐसी भाविकांची जोडी, काळ नाही घडी जात वाया, तुका म्हणे ऐसे परोपकारी, त्यांच्या पायावरी डोई माझी, बहुबरी ऐसी भाविकांची जोडी, काळ नाही घडी जात वाया, सत्यम ज्ञानमनंतम नित्यमनाकाशं परमाकाशं गोष्ट प्रांगण रिंगण लोलमनायासं परमायासं, माया कल्पित नानाकार मनाकारं भुवनाकारं, स्मायानाथमनाथं प्रणमत गोविंदं परमानंदं, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरति प्रदेशं, विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्, ॐ नमो ज्ञानेश्वराय, ॐ नमो ज्ञानेश्वराय, ॐ नमो ज्ञानेश्वराय, ॐ नमो ज्ञानेश्वराय, सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे मस्तक माझा पायावरी, मस्तक
मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या तीर्थीची अपेक्षा, स्थळी वाढे धर्म जाणावे ते वर्म बहुपुण्य, बहुबरी ऐसी भाविकांची जोडी, काळ नाही घडी जात वाया प्रस्तुत. प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अतिशय महत्त्वाचा आणि परमार्थ करणाराला, पारमार्थिक वाटचाल करणाराला एक वर्म सांगणारा, भक्तीचं पुण्याचं धर्माचं एक वर्म सांगणारा हा तुकोबारायांचा अभंग आहे. विठ्ठल पंढरीश पांडुरंग परमात्मा सकल कंठभूषण श्री ज्ञानेश्वर महाराज, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज, संत श्रेष्ठ वैकुंठवासी श्री दिगंबर महाराज गायकवाड असतील, अनेक संतांच्या ज्ञात अज्ञात असणाऱ्या संतांच्या कृपाशीर्वादानं आणि आपल्या सिंदखेड मातला या गावकऱ्यांच्या अमोल सहकार्यानं चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह गेला 43 वर्ष झाले, 42 वर्ष झाले आपण चालवत आहात. यावर्षी 43वं वर्ष अतिशय आनंदानं साजरं करत आहात आणि आजची ही 4थ्या दिवसाची सेवा आहे. 43 वर्ष अव्याहत तुम्ही हा नियम चालवत आहात, ही फार मोठी गोष्ट आहे. कारण की सामान्य रीतीने जर विचार केला तर एका अर्थाच्या दृष्टीनं एका कुटुंबातले 5-7 लोक एकत्र येतात आणि त्यांचा ॲटिट्यूड, त्यांचा दृष्टिकोन एक नसतो महाराज. एका 5-7 आणि संख्येचं कुटुंब आहे छोटं, पण त्या छोट्या कुटुंबात सुद्धा काय होतंय, मुलगा वेगळ्या पद्धतीने विचार करतो, बाप वेगळ्या पद्धतीने विचार करतो, पत्नी वेगळ्या पद्धतीने विचार करते, मुलगी वेगळ्या पद्धतीने विचार करते. पण अनेक कुटुंबातले लोक एका ठिकाणी येऊन एका विचारानं वाटचाल करतात. 43 वर्ष त्याच्यामध्ये अव्याहतपणा दाखवतात. नामदेव महाराजांना सुद्धा म्हणावं लागलं, महाराज परमार्थाचा नियम टिकवणं तेवढी सोपी गोष्ट नाही. केला नेम चालवी माझा, नामा म्हणे केशी राजा, केला नेम चालवी माझा. नामदेव महाराजांना सुद्धा ही गोष्ट पांडुरंगाच्या पायावर घालावी लागली. तद्वत आपण 43 वर्ष झाले हा सप्ताह करतात आणि वैकुंठवासी गुरुवर्य गायकवाड महाराजांच्या 3य पुण्यस्मरणानिमित्त अगोदरही सप्ताह चालू होता, पण मात्र महाराज वैकुंठगमन महाराजांचं झालं आणि त्याच्यात महाराजांचंही नाव त्या सप्ताहामध्ये आणखीन काय झालं, अधिक एक ॲड झालेलं आहे. आपण फार भाग्यवान लोक आहेत, हरिभक्तीपरायण, ज्यांच्यामुळे इथं येणं झालं. हरिभक्तीपरायण वारकरी महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश बाबा जवळजाळ आहेत. बाबांच्या गाडीत आलो, बाबांनीच आणलं इकडं, पण आता प्रकृती बरोबर नसल्यामुळे आज ते आराम करत आहेत खऱ्या अर्थानं. बाबांना म्हटलं येऊ नका उगा, आम्ही जातो म्हटलं, शोधत आम्ही हुडकून काढतो म्हटलं गाव, काही विषय नाही, आम्हाला दररोजच आहे आता ते. पण बाबा म्हटले नाही, म्हणले आता तुमच्यासोबत यायचं आहे. हरिभक्तीपरायण भरत महाराज आहेत. आता सर्वांचं नाव मला माहिती नाही, पखवाज वादक आहेत, गायक वादक, टाळकरी मंडळी आहे, छोटे छोटे मुलं आहे, आमचे निवृत्ती बाबा आहे. सर्वच लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आहे. सर्वांचं नाव घेणं तेवढं शक्य नाही. ज्यांचं ज्यांचं नाव घेतलं नाही त्यांच्या पायावर एकदा दंडवत घालून सेवेला सुरुवात करू. विठ्ठल आता 43 वर्ष झाले, त्याच्यामुळे कोणाला विठ्ठल विठ्ठल म्हणा हे सांगण्याची गरज नसली पाहिजे, कारण की तेवढं माझं वय नाही. हा बसवाला म्हणतो मला हाफ तिकीट करून घ्या, मला बघितलं की म्हणतो तो हाफ तिकीट करून घ्या. पण मात्र 43 वर्ष जर तुम्ही 43 गुणेला 7 करा, म्हणजे तुम्ही 4-12 कमीत कमी तुम्ही 1001 कीर्तनकार उघडून पेलेले आहेत महाराज, बरं का. 500-700च्या वरती कीर्तनकार तुम्ही काय ऐकलेले आहेत. आणि आता कुणाला विठ्ठल विठ्ठल म्हणा हे काही सांगण्याची गरज नाही, कारण आपण काही इथं कुणाची सोयरीक जोडण्यासाठी आलो नाही मुळात, आहे की नाही. गुरुवर्य राऊत महाराज सांगत असतात, रामभाऊ महाराज राऊत सांगत असतात, या धर्ममंडपात यायचं असेल तर त्यांनी लाज लज्जा बाहेर ठेवून यावं इथं, आणि इथं विठ्ठल विठ्ठल नामाच्या गजरामध्ये लीन व्हावं. कारण की मध्ये मध्ये जे विठ्ठल विठ्ठलची प्रोव्हिजन आहे, मध्ये मध्ये विठ्ठल विठ्ठलचं जे काही संतांनी घालून दिलेला प्रघात आहे, तो कीर्तन करायला आठवत नाही म्हणून नाही बरं का. बरेच लोक त्याचा वेगळाच विचार करतात की कीर्तन करायला आठवत नाही, मध्ये मध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणत राहत होतो. तसं त्याचं काही प्रोव्हिजन नाही.
मला काय माझा इन्व्हॉल्व आहे, मी कशा पद्धतीने सहभाग घेऊ शकतो या सप्ताहामध्ये, तर सर्वांनी नामस्मरण करून, काही लोकांनी टाळ वाजवून, काही लोकांनी गायन करून तुकोबराय म्हणतात, आम्ही गावे तुम्ही कोणी काही न म्हणावे, ऐसे तव नाही आम्हा सांगितले देवे. मग काय करा, महाराज म्हणतात, म्हणा राम राम, टाळी वाजवा हाते, नाचा डोला प्रेमे आपुल्या स्वहिते, आपुल्या स्वहिते प्रेमे नाचे, नाचा डोला म्हणतात. म्हणून आता कोणी झोपणारही नाही, त्याचीही मला खात्री आहे का नाही. तिकडे पलीकडे अंधार वगैरे आहे, पण असू द्या बरं का, कोणी झोपणार नाही, सर्वजण टाळ्या वाजवतील का नाही, आणि विठ्ठल विठ्ठल म्हणतील, याची मात्र खात्रीशीर मला काय आहे, इथं कोणी झोपणार नाही. अशा पद्धतीनं एक तासभरात आपण सेवा उरकू. किती वाजेपर्यंत असते? 8:30 ते 10:30. बर तर 1 तासभर आपल्याकडे आहे. आता 1 तास उरला खटवांगर रायासी. तसंच संस्थेमध्ये 30 मिनिटातच कीर्तन करायचं प्रघात आहे. पहा, सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 30 मिनिटामध्ये स्वतः चालही त्यांनीच म्हणायची, महाराज अभंगात काय सांगतात ते त्यांनी सांगायचं, दृष्टांत सिद्धांत सर्व त्यांनी सांगायचं त्याचं. म्हणून आता तुम्ही फक्त थोडं केअरफुली काळजीपूर्वक तुम्ही ऐका, एकाग्र चित्तानं थोडं ऐका. तुकोबरायांचा हा अभंग आहे, आणि तुम्हाला 43 वर्षामध्ये तुकोबराय म्हणतात, बाबा फार मोठा काळ तुमचा भक्तीमध्ये गेलाय, आणि त्याचं जर तुम्हाला जर फळश्रुती प्राप्त झाली नसेल, तुमच्या अंतःकरणात जर त्या गोष्टीचा बदल झाला नसेल, तर त्याच्याकरता एक मी वर्म तुम्हाला सांगतो आज. विठ्ठल विठ्ठल तुमच्या गावामध्ये मनातल्या मनात म्हणण्याची सवय आहे का लोकांना? नाही, मनातल्या मनात म्हणतात का लोक? जरा जोरात म्हणत जा की. तुकोबरायांचं प्रमाण आहे त्याला. तुकोबराय म्हणतात, बाबा लहान मुलगा, लहान मुलगा किती वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याला सांभाळतो, बुझावतो, त्याला व्यवस्थित हे करतो. रडायला लागल्यानंतर आता आमच्या माता मावल्या सांभाळतात, पुरुष वर्गही सांभाळतात. तुकोबराय म्हणतात, लहान पोरग आहे आणि त्याला अशा वेगवेगळ्या पद्धतीनं सांभाळतो. रडू नये, रडू नये म्हणतो की नाही आपण, वेगवेगळ्या पद्धतीनं. पण तुकोबराय म्हणतात, काय करावं त्याला, या धर्ममंडपात आला की त्याला नारायण नारायण म्हणता येत नाही. तेवढं पोरासाठी काय काय नाही ते करतो, कशा कशा पद्धतीनं त्याला सांभाळतो. आता प्रमाण आहे का बरं? लाज तेवढी नारायणी वाकडी वाणी पोरा पे, वाकडी वाणी पोरा रे, वाकडी वाणी पोरा पे. लाज तेवढी नारायणी वाकडी वाणी बोला पे, वाकडी वाणी बोला पे, वाकडी वाणी बोला पे. लाज तेवढी नारायणी वाकडी वाणी पोरा पे, वाकडी महाराज म्हणतात, लाज तेवढी नारायणी, डबल उतरणी वाकडी वाणी पोरापे. आपण सर्वांनी एकाग्र यावं, एकाग्र चित्तानं हे कीर्तन ऐकावं. कारण कीर्तन ही विनोदाची गोष्ट नाही, कीर्तन ही काहीतरी मनोरंजनाची गोष्ट नाही. आपण फार दुर्दैवी आहोत महाराज, कीर्तनाकडे मनोरंजनाच्या दृष्टीनं पाहतो. महाराज तुकोबाराय म्हणतात, देवाचे चरित्र नाठवे सर्वथा, विनोदाची कथा गोड वाटे, हातावरी हात हासोनी आफडी, वाजविता टाळी लाज वाटे. तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी, जातो यमपुरी भोगावया. महाराज म्हणतात, नका करू चेष्टा. हे एकच एक व्यासपीठ असं आहे महाराज, की इथून संतांचे विचार समाजापर्यंत पोहोचवले जातात. एकच व्यासपीठ असे, पण या व्यासपीठावर एवढा गोंधळ लावला लोकांनी, आता बोलायची सोय नाही. विठ्ठल महाराजांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. तसे महाराजांचे अनेक प्रकारचे अभंग आहेत. पहा, तुकोबारायांचे वेगवेगळ्या पद्धतीचे अभंग आहे. गाथ्यामध्ये ॲनालिसिस केलेलं आहे. तुकोबारायांनी एक वर्गीकरण केलेलं आहे की महाराज म्हणतात, बाबा नामपर प्रकरणातले वेगळे अभंग आहेत, पंढरीपर प्रकरणातले वेगळे अभंग आहेत तुकोबारायांचे, अद्वैतपर प्रकरणातले वेगळे अभंग आहेत, संतपर वेगळे आहेत. असे अनेक प्रकरण आहेत. त्यातला हा तुकोबारायांचा हा उपदेशपर प्रकरणातला अभंग आहे.
अनेक अभंग आहेत महाराजांचे, दरवेळेस मलंग आहेत, भाषा कळणार नाही अशा पद्धतीचे अभंग आहेत महाराजांचे। अल्लाह देवे अल्लाह दिलावे अल्लाह बिगर नहीं कोई, अल्लाह करे सो होय मर्द होय, वो खड़ा फिर ना मर्द को नहीं देर अपने दिल को करना खुशी, तीन दाम की क्या खुमासी नजर करे सोई जिनके बाबा दुर्ती तमाशा देख, लकड़ी फांसा लेकर बैठा आगल ठकन बे काहे भूला, एक देखत आंखों मारत डांगो बाजार, दमरी चमरी जोनर भूला सोही आगो हिल्लत खाए, नहीं बुलावत किसी बाबा आप ही मत जाए, कहे तुका वो ससा के संग फिर गोते खाए। तुम्ही म्हणाल महाराजांची तब्येत अचानक कशी काय बिघडली, तर हे महाराजांचे दरवेळेस मलंगाचे अभंग आहे, वेगवेगळे रूपक महाराजांनी केलेले आहेत। तुकोबारायचे अभंग म्हणजे काय आहे, ग्रंथाचे दोन प्रकार पडतात पहा, ग्रंथाचे दोन प्रकार आहेत, एक आकर प्रकरण ग्रंथ आणि एक स्फुट ग्रंथ, दोनच प्रकार आहेत। संबंध भारतभर संबंध कोणताही ग्रंथ काळा दोनच प्रकारात मोडतो, एक आकर प्रकरण ग्रंथ आणि एक स्फुट ग्रंथ। आकर प्रकरण कशाला म्हणतात, महाराज म्हणतात बाबा ज्याची पूर्वापार संगती आपल्याला लावता येते त्याला आकर प्रकरण ग्रंथ म्हणा। जसं धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे म्हटलं की आपल्याला यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजय भूतिर ध्रुवा नीतिर्मतिर्मम हे म्हणता येतं आपल्याला, त्याला आकर प्रकरण ग्रंथ, एका श्लोकाचा दुसऱ्या श्लोकाशी संबंध लावता येतो त्याला आकर प्रकरण ग्रंथ म्हणा महाराज म्हणतात। जसं आपण जर ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू हे म्हणत असताना आपल्याला कुठंतरी म्हणता येतं की आता पुढत पुढती या ग्रंथ संपत्ती सर्वाभूती सर्वासुखी संपूर्ण होय जो। ज्ञानोबारायांच्या एका ओळीचा दुसऱ्या ओळीशी संबंध लावता येतो, एका अध्यायाचा दुसऱ्या अध्यायाशी संबंध लावता येतो, एका श्लोकाचा दुसऱ्या श्लोकाशी संबंध लावता येतो। पण तुकोबारायांचा गाथा असा आहे महाराज, तुकोबारायांचा गाथा हा स्फुट ग्रंथामध्ये येतो। स्फुट ग्रंथ कशाला म्हणतात, महाराज म्हणतात बाबा स्फुट ग्रंथामध्ये तो सूत्रबद्ध ग्रंथ असतो, एका शब्दाचा दुसऱ्या शब्दाशी संबंध नाही, एका अभंगाचा दुसऱ्या अभंगाशी संबंध नाही। महाराज म्हणतात बाबा एक अभंग वेगळ्या अर्थाचा आहे दुसरा अभंग वेगळा, अभंगात विरोधाभास आहे यात नवल नाही। तुकोबाराय तर म्हणतात एका चरणाचा दुसऱ्या चरणाशी विरोधाभास आहे का नाही। शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची धार, नाही अपवित्र शरीर आहे से महाराज म्हणतात। त्याचंच दुसरं चरण आहे, शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले शरीरे साधिले परब्रह्म महाराज म्हणतात। काय अर्थ करसान सांगा, एका चरणाचा दुसऱ्या चरणाशी, एका चरणात म्हणतात शरीर फार दुःखाचं आहे आणि दुसऱ्या चरणात सांगतात शरीर उत्तम आहे। जाऊ द्या, एका चरणाचा दुसऱ्या चरणाशी विरोधाभास नाही आहे महाराज। तुकोबाराय तर त्याच्याही पुढे सांगतात एका चरणात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध विरोधाभासात आहे। तुकोबाराय बोलतात रिद्धी सिद्धी दासी कामधेनु घरी, परी नाही भाकरी भक्षावया, लोडे बालिस्ते पलंग सुपत्ती, परी नाही लंगोटी नेसावया, कुसाल तरी आम्हा वैकुंठीचा वास, परी नाही रायास ठाव कोठे। तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे, परी नाही कोणाचे उणे पुरे। तुकोबाराय बोलतात एका पूर्वार्धाचा उत्तरार्धाशी विरोधाभास आहे। एका ठिकाणी म्हणतात रिद्धी सिद्धी आमच्या घरी आहे आणि दुसऱ्याच उत्तरार्धामध्ये म्हणतात परी नाही भाकरी भक्षावया। काय करावं महाराज म्हणतात, पुसाल तरी आम्हा वैकुंठीचा वास, कुठं राहतो आम्ही वैकुंठात राहतो बाबा, पण महाराज म्हणतात कुठं राहावं काय खावं आम्ही, अशा पद्धतीने काय खावे आम्ही कुणीकडे जावे, गावात राहावे कोण्याबळे, अनेक प्रमाण सांगता येतील। महाराज तर म्हणतात आसुनिया नसे नसुनिया असे, एका अभंगात पूर्वार्धात आणि उत्तरार्धात विरोधाभास नाही, एका शब्दात विरोधाभास तुकोबारायांचा दिसतो, याला स्फुट ग्रंथ म्हणतात। या स्फुट ग्रंथातला हा अभंग आहे। महाराजांचे अभंग तसे फार विचित्र आहेत पहा, विचित्र याच्याकरता आहे की तुकोबारायांचे अभंग म्हणजे विष आहेत महाराज बरं का, तुकोबारायांचे अभंग विष आहेत। कसे काय विष आहेत बरं, उपमा देत असताना उंच उंच पदार्थाची दिली पाहिजे, तुम्ही विष कसे काय म्हटले तर काय आहे, जर तुकोबारायचे अभंग आतमध्ये घेतले तर काम क्रोध लोभ रूपी वैरी मरतात आणि जर तोंड बांधून फवारले तर पीक चांगलं येतं। विठ्ठल महाराज आज एक वर्म सांगतात आपल्याला, काय आहे कोणत्याही क्षेत्रात असा पहा, परमार्थिक क्षेत्रात असावा, व्यावहारिक क्षेत्रात असा, अन्य कोणत्याही क्षेत्रात असा, शिक्षण क्षेत्रात असा, पॉलिटिक्स मध्ये असा, तिकडे राजकारण क्षेत्रामध्ये असा, पण त्या क्षेत्रात तुम्हाला
त्या गोष्टीचं वर्म माहिती पाहिजे गड्या. वर्म जर माहिती नाही तर पदार्थ प्राप्त होऊनही उपयोग नाही महाराज. पदार्थ प्राप्त झाला, तुकोबाराय ज्ञानोबाराय अधिक संत सांगतात, वर्म जर माहिती नसलं तर त्याच्या हाताला काही लागत नाही, फलश्रुती त्याला प्राप्त होत नाही, पूर्णत्वाला तो पोहोचत नाही. ज्ञानोबाराय बोलतात. ज्ञानोबारायांचा एक दृष्टांत आहे. सिंदखेड मातला या गावाकडे एक भिकारी निघाला. रस्त्यानं येत होता आणि येत असताना मे महिन्याचा 28 तारीख होती आणि फार ऊन फार तापत होतं. झाडाखाली बसला. ज्ञानोबाराय म्हणतात होता तो कल्पतरूच्या झाडाखाली बसला. कल्पतरू तडवटी बैसोनी जोडिये देतसे गाठी, कानी दैवली गे किरीटी दैन्याची करू. महाराज म्हणतात बाबा कल्पतरूच्या झाडाखाली बसला आणि तिथं बसून तो झोळीला गाठी देतो की सिंदखेड मातल्यातले लोक काही खायला देतील का मला, आज मिळाल का काही शिळे वाळलेले काही तुकडे मिळतील का मला, अशा पद्धतीने विचार करतो. वास्तविक ज्ञानोबारायांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर कामधेनू कल्पतरू चिंतामणी आवडीची धनी पुरवती. महाराज म्हणतात अंतकरणात आवड निर्माण व्हावी. दुसऱ्या क्षणात, ज्या क्षणात आवड निर्माण झाली त्याच्या अव्यवहित पूर्व क्षणामध्ये ती पूर्ण करण्याची जबाबदारी त्या कल्पतरूची आहे. पण कल्पतरू प्राप्त झाला नाही का महाराज? प्राप्त झाला पण उपयोग झाला नाही का? त्याचा वर्म कळलं नाही. तुकोबाराय म्हणतात ग्रासा एका अन्नासाठी अंधू धावतसे किरटी, आढळला चिंतामणी पायलोटी आंधळेपणे. तिथेही एका भिकाऱ्याचा दृष्टांत दिला. महाराज म्हणतात सिंदखेड मातला गावामध्ये एक जण भिकारी घुसलेला आहे. गल्लीने जात आहे, त्याच्या पायाला दगड लागला, पण सामान्य नाही, चिंतामणी दगड लागला. आता चिंतामणी दे चिंतिली या ज्ञानोबाराय बोलतात. पण काय करावं? चिंतामणी प्राप्त झाला महाराज, पण प्राप्त होऊनही उपयोग नाही. वस्तू प्राप्त होऊन उपयोग नाही. आपल्याला त्याचं वर्म माहिती पाहिजे. विठ्ठल निश्चित फळापर्यंत पोहोचायचं आहे. काय आहे? किती दिवस कीर्तन केले याला महत्व नाही, ते कसे केले याला महत्व आहे. किती दिवस कीर्तन ऐकले याला महत्व नाही. 43वा आकडा तर दिसतो, पण अंतकरण जर त्याच स्थितीमध्ये असेल, सुरुवातीच्या स्थितीत जर अंतकरण असेल तर तुकोबाराय संत म्हणतात केलेले कर्म वाया गेले, हाताला काही लागलं नाही महाराज म्हणतात. म्हणून महाराज म्हणतात बाबा वर्म जाणून घ्या, आहे का नाही. किमर्थम चयम कुर्वन्ति वस्तूनां भारकारो वै येन वस्तू नियोज्यते तर ज्ञानम प्राप्नुयात आदौ म्हटलेलं आहे. त्याचं ज्ञान अगोदर जाणून घ्या. वस्तू प्राप्त झाली नाही झाली तरी चालेल, पण ज्ञान असलं पाहिजे, त्या वस्तूचं वर्म असलं पाहिजे, माहिती असलं पाहिजे. महाराज एक श्रीमंत व्यक्ती होता. तुकोबारायांचे दृष्टांत आहे, तुकोबारायांच्याच गाथ्यातलं सर्व आहे. हे जे मी बोलतो हे तुकोबारायांच्या गाथ्यातलं आहे. प्रत्येक अभंगाचं वर्णन आहे, प्रत्यक्ष अभंग न सांगता त्याचं डिस्क्रिप्शन सांगतो, थोडं वर्णन सांगतो तुम्हाला. महाराज म्हणतात बाबा एक श्रीमंत व्यापारी आहे आणि श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी काय आहे? हिऱ्याचा व्यापार त्याचा. आणि त्या हिऱ्याचा व्यापार असल्यामुळे 5-50 नोकर आहेत, पण त्यातला एक फार प्रामाणिक नोकर. आणि मग साहजिक आहे, प्रामाणिक नोकर ज्याचा आहे त्याच्यावरती त्या मालकाचा काय असतो? जिव्हाळा असतो, प्रेम असते, प्रीती असती, आसक्ती असते. आणि मग त्या नोकराबद्दल आसक्ती निर्माण झाली. त्याला बोलवलं, रामभाऊ या इकडे या. अहो म्हणले फार प्रेमानं तुम्ही सेवा करता. स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभवना. महाराज म्हणतात बाबा ह्या ज्या स्वामीला काय आहे? एकाग्र चित्तानं तो त्यानं अनुसरलेला आहे. आणि मग त्या प्रसन्नतेनं त्या व्यापाऱ्यांनी त्याला 2-5 हिरे देऊ केले. हे बघ म्हणले, अरे महिन्याचा पगार तर मी तुला फोन पे करतोच, तुझ्या अकाउंटवर RTGS मारतोच आहे, पण आता मात्र तुला मी 2-5 हिरे देणार आहे. तो म्हणला, हे पहा मालक, इतक्या दिवसाची फार सेवा केली, म्हणला फार प्रामाणिकपणानं तुमची सेवा केली आणि त्याचं फळ म्हणून तुम्ही ह्या गारगोट्या मला देता का? गारगोट्या मी घेणार नाही, द्यायचे असतील तर 2-5 पैसे जास्तीचे द्या, पण मी ह्या गारी घेणार नाही, हे दगड मी घेणार नाही. वास्तविक हिरा आहे महाराज. हिरा प्राप्त झाला नाही का? तुकोबाराय म्हणतात हिरा प्राप्त झाला, पण प्राप्त झालेल्या वस्तूचं ज्ञान नाही, त्याचं वर्म माहिती नाही, तर शिनच झाला त्याला. विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे हिरा
पारखिया मुढा गारा, पारखिया मुढा गारा, पारखिया मुढा गारा, चाली कळायला सुद्धा हिरा लागतो. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात बाबा तुका म्हणे हिरा कुणासाठी? पारखिया हिरा आणि गारा मुढा. अज्ञानी व्यक्तीला तो गाराच दिसतील तुकोबाराय बोलतात. हिऱ्यासाठी तर तुकोबारायांनी फार अनेक अनेक कमीत कमी 15-20 एक अभंगच आहेत तुकोबाराय म्हणतात आणि त्याच्यामध्ये भरपूर असे प्रमाण आहेत. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घणी, तोची मोल पावे खरा, 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 करणीचा होय चुरा. याला जन्यजनक भाव संबंध म्हणतात. प्रमाणाचे जन्यजनक भाव संबंधाचे प्रमाण आहेत काही. महाराज म्हणतात बाबा तुका म्हणे हिरा पारखिया मुढा गारा. महाराज म्हणतात अनेक प्रमाणाने सांगतात की बाबा तुकोबाराय म्हणतात जो हिरा आहे हा जर हिरा जर प्राप्त जरी झाला तरी हिऱ्याचं ज्ञान नसल्यामुळे त्याला काय झालं? महाराज म्हणतात शीण त्याला प्राप्त झाला. अनेक दृष्टांत आहेत तुकोबारायांचे. तुकोबाराय बोलतात बाबा तुकोबारायांनी एका जणाला सैन्यामध्ये भरती केलं. सैन्यात भरती केलं. आता त्याच्यावरही गदा आणली सरकारने. पण सैन्यात भरती केलं आणि भरती केल्यानंतर त्याच्या हाताला काय दिलं? ढाल तलवार दिले त्याच्या हाताला. तुकोबाराय म्हणतात आता म्हणले तुला युद्ध प्राप्त झालेलं आहे, ढाल तलवार घे आणि काय कर रणांगण गाजव म्हटले. पण तो म्हणला काय करावं तुकोबाराय? ढाल तलवारे गुंतले हे कर म्हणे मी झुंजार कैसा झुंजो. त्याला शस्त्र ऋतू नाहीये, अनेकांचे घाव लागू नये ह्याच्याकरता काही गार्ड बांधलं त्याच्या पोटाला, पाठीला, डोक्याला, त्याला हेल्मेट लावलं, अशा पद्धतीनं चिलखत त्याला घातलं. तुकोबाराय म्हणतात काय करावं आता? त्याला चिलखत घातलं. तो म्हणतो ओझ झालं म्हणतो मला. पाठी पडदाडे शिले टोप ओझे हे झाले तुझे मरण मूळ. आता त्याला घोड्यावर बसवलं. तुकोबारायांनी घोड्यावर बसवल्यानंतर त्याचं वाक्य आहे महाराज आतापर्यंत पाय मोकळे होते, बरं झालं पाय मोकळे होते, पळायला थोडं सोपं होतं. आता या घोड्यावर बसल्यामुळे काय करावं? वास्तविक त्याला युद्ध प्राप्त झालं महाराज. आणि भगवंताच्या जर दृष्टीनं बघितलं तर भगवंत म्हणतात हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम. हो महिम भोक्ष्यसे बाबा, जित्वा वा महिम भोक्ष्यसे.
संबंध पृथ्वीचं राज्य तुला प्राप्त होईल. नाही नाही, धारातीर्थी जर पडला तर जे स्वर्गाचं दार 100 यज्ञ करून उघडत नाही ते स्वर्गाचं दार अनायासानं तुला उघडेल. महाराज म्हणतात बाबा, संसारी जन्मी जे म्हणते, संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म की जे, मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर, ते मनोहर स्वर्ग सुख तुला या युद्धानं प्राप्त होईल. पण वस्तू प्राप्त होणंही उपयोग नाही. काय झालं, त्याचं वर्म माहिती नसल्यामुळे. तसं किती दिवस परमार्थ केला याला महत्व नाही. जर भक्तीचं वर्म माहिती नसेल तर मात्र हाताला काही लागणार नाही. विठ्ठल विठ्ठल. अनेक दृष्टांत आहेत. अक्षय तृतीयेचा मुहूर्त आला. आज वर्मावरच बोलणार आपण बरं का. नाशिकच्या नाव्याप्रमाणे प्रत्येकाच्या दाढीला पाणी लावत बसायचं नाही. एकच गोष्ट घ्यायची त्याच्यावरच बोलत राहायचं. तुकोबाराय म्हणतात अभंगात वर्म शब्द आला ना, वर्मावरच बोलायचं. कारण की वर्म माहित नसलं तर हा सरा खटाटो व्यर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. अक्षय तृतीयेचा मुहूर्त आलेला आहे आणि शेजाऱ्यांनी एका पती पत्नीला निमंत्रण दिलं. हे म्हणले, रामभाऊ सहपरिवारासह तुम्ही आमच्याकडे भोजनाला आलं पाहिजे. हरकत नाही म्हणले, भोजनाला गेलेला आहे. तुकोबारायचा दृष्टांत आहे बरं, प्रमाणही सांगतो त्याच्यासाठी. महाराजांनी एक अभंगच खर्च केलेला आहे त्या दृष्टांतासाठी. तुकोबाराय म्हणतात त्याला निमंत्रण दिलं, सपरिवार गेला, पत्नी सहित भोजनाला गेलेला आहे. अनेक पदार्थ केले त्यांनी आणि अनेक पदार्थामध्ये खीर एक पदार्थ केला आणि फार सुंदर खीर झाली आणि मग त्याला ती आवडली. त्यांनी म्हटले, हे बघ म्हणले ठकू, काही का होणं म्हणले आपल्या घरी अशी खीर बनली पाहिजे पहा, आणि त्याच्याकरता काय कर, ही रेसिपी एकदा जाणून घेतो, याची पद्धत काय आहे ही जाणून घे पहा. ती म्हणले हरकत नाही म्हणले मालक, काय हरकत नाही, तुमची इच्छा आहे ना खीर खाण्याची तर आपण आपल्या घरी बनवू की, आणि मी सर्व ते यादी वगैरे घेऊन घेतो म्हणले यांच्याकडून. त्या आचार्याला सर्व यादी विचारली, लिहून घेतलं, पण घरी जाईपर्यंत विसरली. तुकोबाराय म्हणतात घरी आली, आता खीर बनवायची आहे. 5 लिटर दूध आणलं. 5 लिटर मध्ये होईल ना, तुम्ही म्हणाल तर होते. 5 लिटर दूध आणलं आणि ते 2 लिटर होईपर्यंत आळवलं. एक पावभर कांदा घेतला, तो कापला. तुकोबाराय म्हणतात लसूण घेतला, तोही कापला का सोलला, मला मी खात नाही त्यामुळे माहित नाही. तो लसूण सोललेला आहे, जिरे मिरे हिंग काय असेल नसेल ती सर्व सामग्री गोळा केली. एका कढईमध्ये तेल घेतलं आणि तेल तापवलं, कांदा परतून घेतला. सर्व वस्तू एका मागून एक 1 बाय 1 त्या टाकल्या त्याच्यामध्ये आणि चांगल्या परतून घेतल्या आणि वरून ते 2 लिटर दूध आळवलेलं टाकून दिलं. सांगा पदार्थ प्राप्त झाला का, त्याला फळ प्राप्त झालं त्या पदार्थाला, वस्तू प्राप्त आहे महाराज. तुकोबाराय म्हणतात बाबा, सुगरणी बाई थिता नाश केला, गुळ तो घातला भाजीमध्ये, क्षीरीमध्ये हिंग, दुधामध्ये बोळ, थितेची ओंगळ नाश केला. तुकोबाराय म्हणतात फार सुंदर तुकोबारायांचे गाथा आहे महाराज, आपण वाचत नाही खरं. आपण माझ्या नवऱ्याची बायको पाहून पाहून आपले डोळे खलास व्हायला आले महाराज. काय करावं आता तुम्हाला, कोणत्या भाषेत सांगावं हे इथून सांगण्याची गोष्ट नाही महाराज. आपण भारतात राहतो, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहे महाराज. ज्या छत्रपतीने त्या सुभेदाराची सून परत केली त्या छत्रपतीचे आपण वंशज आहे. असे पतिव्रता धर्म जागवणारा हा देश आहे. पतिव्रताने अनेकांची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी म्हणी, तैसे माझे मन एकविध झाले, नावडे विठ्ठले विन तुझे. तुकोबाराय बोलतात भ्रताराच्या वर्तमाने म्हटलेलं आहे की नाही, पतिव्रते जिने म्हटलेलं आहे भ्रताराच्या वर्तमाने. अशा पद्धतीनं अनेकांची स्तुती सुद्धा सहन करत नाही पतिव्रता. इथं त्याचं हेडिंगच महाराज व्यभिचारी आहे, त्या सिरियलचं हेडिंगच व्यभिचारी आहे. त्याचं जे टायटल आहे, त्याचं जे शीर्षक त्या टीव्हीचं तुम्ही पाहता, आणि तुकोबारायचं प्रमाण आहे बरं याला. आजचा बुवा प्रामाणिक आहे तसा, एक एक प्रमाण देऊन तुम्हाला बोलील. विठ्ठल विठ्ठल. आता प्रमाण आहे का कानपूर्वक, काळजीपूर्वक आहे का. द्रव्य देवोनिया साठविती दोष, द्रव्य देवोनिया साठविती
साठविती दोष नटाचे ते वेश पाहोनिया द्रव्य देवोनिया साठविती दोष नटाचे ते वेश पाहोनिया. तुकोबाराय म्हणतात जर टीव्हीतलं रिचार्ज संपलं तर ते रिचार्ज टाकतील, पैसे देतील आणि त्या नटाचे वेश पाहून अंतकरणात दोष साठवून घेतील बुवा. हो तुकोबाराय बोलतात बरं. आपण परमार्थ केला पाहिजे, हेच वर्म कळत नाही महाराज आपल्याला. आपण टीव्ही पाहत टीव्हीवरचे कीर्तन ऐकत ऐकत मध्ये ती बाई नाचत येते, जाहिरात करते ऐक नाही, मध्ये नातू येतो खेळवत हे ऐक नाही, अशा पद्धतीनं त्याचा फळ प्राप्त होत नाही. तुकोबाराय म्हणतात कीर्तनी बडबड करील जो कोणी बेंडूक होऊन येईन जन्मा. महाराज तर इतकं कीर्तनाची मर्यादा आहे महाराज. आता ती इथून सांगण्याची लाग नाही, हे चालू आहे म्हणून. विठ्ठल विठ्ठल. तुकोबारायचे दृष्टांत आहे. तुकोबाराय म्हणतात किती दिवस परमार्थ केला, याला महत्व नाही गळ्या. वर्म जर तुम्हाला कळलं नाही तर हातामध्ये शीणच शीण लागेल तुम्हाला. सिंदखेड मातल्याच्या एका मुलीला शेजारच्या गावचे पाहायला आले. तुकोबारायचं प्रमाण आहे याला बरं का. तुम्ही म्हणाला आमच्या गावाचं वर्णन आलं का? हो तुमच्या गावाचं वर्णन आलेलं आहे बरं का. सिंदखेड मातल्याच्या एका मुलीला पाहायला शेजारचे मुलावाले पाहायला आले आणि पाहायला आल्यामुळे त्यांना पसंत आलं. म्हणले काय हरकत नाही, म्हणले सर्व व्यवस्थित आहे, मुलगीही आम्हाला पसंत आहे, सर्व व्यवस्थित आहे, तुम्ही कधी याल ते सांगा. सिंदखेड मातल्यावाले जरा चॅप्टर होते. ते म्हणले अहो म्हणले 33 वर्ष झाले म्हणले सप्ताह चाललेला आहे, कीर्तन ऐकतोय, आम्ही तसे पाहायला येणार नाही, आम्हाला रव्याचे लाडू खाऊ घालसाल तर आम्ही मात्र पहिली पाहणी करण्याकरता तुमच्याकडे येऊ. आट काय घातली ते मुलगी नंतर तुम्हाला पसंत आहे, आम्हाला पसंत येईल न येईल मुलगा, पण जाताना आम्ही पाहायला येऊ, पण त्याकरता काय करावं लागेल तुम्हाला? रव्याचे लाडू खाऊ घाल. रव्याचेच म्हणतात ना का गर्याचे? रव्याचे. मग तुमचं आमचं सारखंच आहे मग, कारण की बरेच भाषा वेगवेगळी असते ना. आता तिकडे त्या येणेरेला कीर्तन होतं, आपल्याकडे म्हैस पळाल्यानंतर काय म्हणतात? बोंगाळडी. आप तिकडं थोडं खामगावकडे जर तुम्ही गेले तर म्हैस बुजाळली म्हणतात, आणि थोडंसं तिकडं खाली आंबेटाकडी तिकडे पातूर वगैरे तर म्हैस बुजाळली, म्हैस उधळली म्हणतात, आणि तिकडे म्हणतात म्हशीनं भोंगा केला बरं का. ती भाषा वेगवेगळी असते म्हणून विचारलं की रव्याचे लाडू खायची इच्छा झाली, काय हरकत नाही म्हणले. अहो एवढीच गोष्ट, अहो मुलगी तुम्ही देताय आम्हाला, आत्मजेच्या विषयी जीव जैसा निरभिला अशी महाराज बोलतात, आणि काय हरकत नाही म्हणले. 50 पाहुणे घेऊन या, आम्ही तयार आहेत रव्याचे लाडू करून खाऊ घालण्याकरता. ठरलं महाराज. पण आता गावातले काही 2-5 लोक असे होते, ते म्हणले हे पहा गड्या गणपतराव, वर्ष झाले म्हणले रव्याचा लाडवाचा माझा संबंध नाही हो, कमीत कमी शेजारच्या गावामधून 25-30 लाडवाला चाट दिल्याशिवाय यायचं नाही म्हणले. आता 25-30 लाडू खायचेच खायचे, प्राण गेलाच चालेल, त्या ओढ्यात तिकडे मेलोच चालेल, पण 25-30 लाडवाला चाट देऊन यायची. ठरलं महाराज. गेले 5-25 लोक. शेजारचं गाव कोणतं आहे? मातला. मातल्याला गेले बरं का. शेजारच्या गावला गेले, हातपाय धुवायला पाणी वगैरे सर्व व्यवस्था झाली. तुकोबाराय म्हणतात पंगत बसली, आणि पंगत बसल्यानंतर तुकोबाराय म्हणतात म्हणा ब्रह्मार्पणं ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधिना यत्करोषि दशनाशि यज्योषि ददासि यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्वदर्पणं. वदन कवड घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जित्वान हे पूर्ण ब्रह्म. उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म बोला पुंडलिक वरदा. सद्गुरु जोग महाराज की जय. दोघांनीच म्हणलं ना, यांनी काहीच म्हणलं नाही. असं आहे का? बरोबर. महाराज म्हणतात पंगत सुरू झाली, आणि ज्याने ठरवलं होतं 25 लाडवाला चाट देईन त्याने पहिला हात लाडवाला घातला, एका हाताने लाडू दाबला महाराज. लाडू काही फुटना. आता त्या रव्याच्या लाडवाचं असे आमच्या माता मावल्यांना माहिती आहे,
त्या रव्याच्या लाडवाची जर चाचणी जमली ना गळ्या तर मुखात टाकल्याबरोबर विरघळतो, नाही तर मग विचारता सोय नाही त्या रव्याच्या लाडवाची. आणि योगायोग ती चाचणी हुकली, यानं लाडू दाबला महाराज. लाडू काही फुटना. याला वाटलं आता हे काही सरकार काही टिकत नाही, म्हणला युती केल्याशिवाय काही वेळ येत नाही. दोन्ही हात एकत्र केले आणि हाताने लाडू दाबला. लाडू काही फुटना. हा म्हणला अख्खं शिंदखेड फोडलं म्हटला म्या. एका भजनाचे 2 भजन केले, एका सप्त्याचे 2 सप्ते केले, लाडू कसा फुटत नाही? अख्खं गाव फोडलं, लाडू का फुटत नाही? पाणी वाढणार आला. तो म्हणला थांब, म्हणला बकेट ठेव बाजूला, दे म्हणला पाय याच्यावर. अख्खा पाण्यावाला उभा राहिला. लाडू काही फुटना. लाडू घेतला महाराजांनी, भिंतीला फेकून मारला, चीर पडली भिंतीला, लाडवाला नाही. असा अतिशय ताप झाला त्याला. त्याने लाडू घेतला आणि दातामध्ये ठेवला ना, असा हात ठेवला. पाण्यावाल्याला म्हणला मार बुक्कीवरून, असा हात ठेवला. तुकडा पडला दाताचा, लाडवाचा नाही, बरं का. नंतर तो म्हणला एका बुक्कीने होत नाही, म्हणला 2 बुक्क्या ठेवून दे. त्याने 2 बुक्क्या ठेवून दिला. 4 दातांनी एकट्या राजीनामा दिला मार. लाडू फुटला नाही. आता तुकवऱ्याचं प्रमाण आहे का? विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणे वर म्हणे न ताजो रांधी, पावविते बुद्धी अवकळा, पावविते बुद्धी अवकळा. तुका म्हणे बुद्धी, पावविते बुद्धी अवकळा, पावविते बुद्धी अवकळा. तुका म्हणे वर्म जाणीत द्यावीन, पावे करिता सीन सांडी मांडी, पावे करिता सीन सांडी मांडी. तुका म्हणे वर्म जाणीत द्यावीन, पावे करिता सीन पावे वरी मांडी, पावे करिता सीन प्रमाण आहेत 2 तुकवऱ्यांच्या. तुका म्हणे वर म्हणे न ताजो रांधी, पावविते बुद्धी अवकळा. आणि तुका म्हणे वर्म जाणीतल्या वीन, पावे करिता सीन सांडी मांडी. याला जोड चाली लावलेल्या आहे. सारखे प्रमाण असले की जोड चाली लावाव्या. गुरुवर्य घुले बाबा संस्थेत असताना सांगायचे, जर सारखेच प्रमाण असले तर जोड चाली लावायच्या. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. एक प्रमाण सारखंच. आणि तुका म्हणे ज्याचे देव बांधवडी, सांगा ते कवडी गेली नाही. 2 प्रमाण सारखे, सख्य चुलत भाऊ आहेत. गुरुवर्य घुले बाबा सांग सख्य चुलत भाऊ. तशा ओव्याही तशा सख्या चुलत बहिणी. अशा पद्धतीने अनेक चाली आहेत वारकऱ्यामध्ये, आपल्याला ज्ञात आहेत. महाराजही आहेत, जाणकार लोक आहेत आपण सर्वजण. महाराज म्हणतात बाबा जर वर्मन यांचा जर समजा तो रांधी नाम आपल्या विदर्भातला शब्द आहे. महाराज म्हणतात विषय रांधिली रससोय, तिथेही रांधी शब्द आहे का नाही. महाराज म्हणतात तर रांधणे हा शब्द विदर्भातला आहे, आपल्या सर्वांच्या परिचयातला आहे, जास्त सांगता येणार नाही. पण जे रांधणं आहे ते जर वर्म जाणून जर केलं ना तर हाताला फळ प्राप्त होईल. जर वर्म जाणलं नाही तर शीण त्याच्या हातात आल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हणतात त्याची अवकळा झाल्याशिवाय राहणार नाही. काय आहे को तुम्ही वर्म 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 अर्धा तास झाले, पाऊण तास झाले, आता वर्म वर्म काही पुढचं सांगता की नाही? काय अभंग नाही, काही नाही, उठसूट वर्म उठसूट वर्म. महाराज म्हणतात बाबा त्या त्या क्षेत्रात तुम्हाला जर वर्म जाणून घ्यायचंय ना, त्या त्या क्षेत्रातल्या उंच उंच लोकांकडे जाऊन त्याचं वर्म जाणलं पाहिजे. सुंदर पखवाज वाजवतात महाराज, सांगाल का 2-5 बोला मला, शिकवाल का? अशा पद्धतीने जावं, त्याच्याकडे विचारावं. गायन जर सुंदर क्षेत्रात करत असेल तर भरत महाराज 2-5 चाली सांगा की आम्हाला. म्हणावं आपल्या गावामध्ये काय पेरतात? सोयाबीन कापूस पेरतात की नाही? आपण पेरतो आहे की नाही? जर एकरी जर 50 पोते सोयाबीन झाली आपण जात नाही त्याच्याकडे? जातो महाराज. आपण जाऊन त्याचं काय करतो?
कशा पद्धतीनं तू पेरलं बाबा, कुठलं बियाणं तिथं कोणत्या पद्धतीनं त्याचं काय जर्मिनेशन कसं तपासलं, अशा पद्धतीनं खतं कशी दिली, पाणी किती, डवऱ्याच्या वाळ्या वगैरे अशा पद्धतीनं बोलतो की नाही. तद्वत महाराज म्हणतात बाबा माझ्याकडे या, मी भक्तीच्या उंच क्षेत्रामध्ये आहे, पुण्याच्या उंच क्षेत्रात, धर्माच्या उंच क्षेत्रात मी आहे. तुका झालासे कळस, भजन करा. महाराज म्हणतात बाबा हो मी कळशस्थानी आहे, तुम्ही मला विचारा. पण दुर्दैव आहे महाराज आपलं, आपण तुकोबराधिक संतांना विचारत नाही, आपण गाथ्याला कधी विचारत नाही, आपण ज्ञानेश्वरीला कधी विचारत नाही. आपण विषयाला विचारत राहतो, कायम धाव विषयाकडे राहते. महाराज परांच खाणी व्यतृणत स्वयंभू कश्चित धीरा पश्यति नांतरात्मा. महाराज म्हणतात सर्व बहिर्मुख इंद्रिय आहेत आणि सर्व लोक बहिर्मुख आहेत. महाराज आज लोकांना हास्य विनोद आवडतो, वेदांताची चर्चा आवडत नाही. तुकोबाराय म्हणतात नाही ज्ञानेन सदृशम, तुकोबा ज्ञानोबाराय कधी बोलतात, किंवा ज्ञानादेव तू कैवल्यम इति शास्त्रेषु डिंडिमा म्हटलेला आहे. तुम्हाला जर मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल, नाही सुखाच्या उंच राशीवर बसायचं असेल ना, तर तुम्हाला गड्या संतांच्या विचाराशिवाय पर्याय नाही. पहा किती तुम्ही इकडे किती बंगले बांधन, किती माळ्या बांधन, काही काय कुठाने करायचं ते करा. समाधान तुम्हाला जर प्राप्त करायचं असेल, सॅटिस्फॅक्शन तुम्हाला जर पाहिजे, तर ते संतांच्या चरणाशिवाय नाही. पहा किती तुम्ही कोणताही कीर्तनकारांना कोण कसंही कीर्तन करून घ्या त्याच्याकडून. तुकोबराय तर बोलतात बाबा 2 तास तुम्हाला हसवतो आणि एकांतात जाऊन रडतो. विठ्ठल तुकोबरायकडे जा आणि विचारा तुकोबरायला काय वर्म आहे तुकोबराय. महाराज म्हणतात बाबा माझ्याकडे कोणी येत नाही, हरकत नाही म्हणले, माझ्याकडे कोणी येत नाही, पण संतांचं अंतःकरण हे आईचं अंतःकरण असते. पहा आपल्या कल्याणाकरता कायम ते झुरत राहते, कायम विचार करत राहते. आणि तुकोबराधिक संत सांगतात की नाही, महाराज तर हात जोडून सांगतात आहे की नाही, कर जोडून विनवितो तुम्हा. महाराज बोलतात की नाही, लागून या पाया विनवितो तुम्हाला. महाराज बोलतात, महाराज आहे की नाही, करे टाळी बोला मुखे ना, आता तरी पुढे हाती उपदे, महाराज लागून या पाया अनेक प्रकार. बाबा अहो नामस्मरण करा, भक्तीला लागा, अशा पद्धतीने सांगतात. महाराज म्हणतात बाबा इतक्या दिवस झाले, 43 वर्ष झाले आपण सप्ताह करत आहात. मी तुम्हाला पुण्यवान व्हायचंय, धर्मवान व्हायचंय ना, तुम्हाला वर्म सांगतो अभंगाच्या पहिल्याच्या. तीर्थाती अपेक्षा स्थळी वाढे धर्म, तीर्थाती अपेक्षा स्थळी वाढे धर्म, तीर्थाची अपेक्षा स्थळी वाढे धर्म, तीर्थाची अपेक्षा स्थळी वाढे धर्म, तीर्थाती अपेक्षा स्थळी वाढे धर्म, तीर्थाती अपेक्षा स्थळी वाढे धर्म, तीर्थाची अपेक्षा स्थळी वाढे धर्म, तीर्थाची अपेक्षा स्थळी वाढे धर्म, जानावे ते वर्म बहु पुण्य, जानावे ते वर्म
अपेक्षा किंवा तीर्थाची अपेक्षा दोन्ही पाठ आहे. तीर्थीची अपेक्षा स्थळी वाढे धर्म, जाणावे ते वर्म बहुपुण्य. महाराज म्हणतात इतक्या दिवसाचा परमार्थ करताना तुमच्या जर हाताला जर फळ प्राप्त होत नसेल, अंतःकरणाला समाधान प्राप्त होत नसेल, तुम्हाला जर पुण्यवान व्हायचं असेल, धर्मवान व्हायचं असेल तर एक काम करा, कुठेही जाऊ नका. तीर्थीची अपेक्षा, तीर्थापेक्षा असा अर्थ करा. तीर्थापेक्षाही नाम इथं उपलक्षणानं तीर्थ सांगितलं. इतरे साधन नाना साधनांच्या केल्या खटपटा, परित्यान पवती हो याच्या दारवंटा, जाणो जाता जाणीव घाली आडफाटा, योगाभ्यासे सिद्धी रोधिता ती वाटा हो. निडोबराय बोलतात जसं नाना साधन तुम्ही केली, पण तुमच्याकडून जर धर्म कार्य जर व्हायचं असेल, पुण्य जर तुमच्याकडून घडायचं असेल ना, तर तुम्ही एक काम करा. तीर्थाला नाम इतर साधनांना तुम्ही स्पर्श न करता एका ठिकाणी बसून राहा. स्थळामध्ये बसा म्हणतात. तीर्थीची अपेक्षा स्थळी वाढ हे धर्म. एका स्थळामध्ये धर्म वाढतो, पुण्यवान होऊ शकता तुम्ही एखाद्या स्थळामध्ये. कारण की वर्म हे फक्त देवाला संतांनाच माहिती आहे महाराज. दोघांनाच वर्म माहिती आहे, तिसऱ्याला वर्म माहिती नाही, आहे की नाही? तुकोबाराय तर फार सुंदर बोलतात. ऐशी वर्मे मज दावी नारायण अंतरीच्या खुणा प्रगट होई, आहे की नाही? तुकोबाराय बोलतात भगवंताला वर्म माहिती आहे. तो बबरू कशा पद्धतीनं त्याला मारायचं भगवंताला माहित नव्हतं. भीमाचं वर्म माहिती होतं भगवंताला. भीम एक दिवस जेवायला बसले, भूकच संपत नव्हती. पार रुक्मिणी माता थकली, सर्व राण्या थकल्या भगवंताच्या, त्याला खायला अन्न सुद्धा संपून गेलं सर्व. भगवंताला वर्म माहिती होतं. एक घास दिला रुक्मिणीकडे आणि सांगितलं, हे बघ म्हणले रुक्मिणी, भीमाला सांग की हा घास कुणाचा आहे, कोणती मातेचा घास आहे. मग नंतर त्यानं कृतकृत्य झालो. अशा पद्धतीने धन्योहम कर्तव्यम किंचित मे न विद्यते, अशी भूमिका त्याची झाली. म्हणजे भगवंताला वर्म माहिती आहे आणि तुकोबारायला वर्म माहिती आहे. विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे त्याचे कळले
सिंदखेड मातलाची गाडी जर असेल, सिंदखेडाची गाडी असेल तर चिखलीत उभी करून काय उपयोग आहे की नाही? तसं सोहनीत सुरुवात करायची आणि सोहनीतच येऊन थांबायचं. 5-7 राग मध्ये म्हणायचे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे त्याचे कळले जे जे कर्म धर्म नाशिवंत तुकवराय बोलतात. मुख्य वर्माचे हे वर्म येणे साधे सकळ धर्म, एका जनार्दनी नाम वासुदेव आवळी. करू वासुदेव स्मरण तेने तुटे बंधन, खंडेल कर्माचे वस वदन वासुदेव जपताचे. ऐका नाही महाराज, वर्म जर माहिती असेल तर ते संतांना माहिती आहे. संत म्हणतात एका स्थळात तुम्ही राहा, त्या स्थळात तुम्ही पुण्यवान व्हाल, धर्मवान व्हाल. तुम्ही तीर्थाला गेले तर तीर्थासाठी 2-3 गोष्टी लागतात. एक शरीराचं बळ लागते पहा, शारीरिक बळ लागतं, संपत्ती लागती आणि अवकाश नाम वेळ आपल्याकडे असावा लागतो पहा. वेळ जर नसेल तर तीर्थ घडत नाही पहा. संपत्ती नसेल तर तीर्थ घडत नाही आणि शारीरिक बळ जर नसेल तरी तीर्थ घडत नाही. 3 गोष्टी लागतात. दुसरी गोष्ट, त्या तीर्थामध्ये गेल्यानंतर त्या तीर्थाचा विधी माहिती पाहिजे, कशा पद्धतीनं करायचं आहे का नाही. चंद्रभागेत गेले तर लगेच चंद्रभागेत घुसायचं नाही, पोहायचं नाही. चंद्रभागेत गेल्यानंतर पहिल्यांदा दंडवत घालायचा. हे काय चंद्रभागा माता, पुण्यसलीला इंद्रायणी माता, माझे काय करा तुम्ही, पाप प्रक्षालन करा. पहिल्यांदा दंडवत घालायचा तीर्थाला. नंतर तीर्थात स्पर्श करायचा नाही पाण्याला पायाने, अगोदर हाताने कपाळाला पाणी लावावं, नंतर तीर्थात प्रवेश करावा. प्रवेश पहा, मुख्य नाभीच्या तेवढ्या पाण्यामध्ये जावं, 3 बुटक्या माराव्या. सन्मुख तीर्थाच्या उभं राहावं. जर चंद्रभागा माता या दिशेनं जर प्रवाहित असेल तर असं उभं राहावं आणि अर्घ्य द्यावं. तिथल्या मुख्य देवतेला अर्घ्य द्यावं, तीर्थाला अर्घ्य द्यावं, सूर्याला अर्घ्य द्यावं. 3 वेळा अर्घ्य दिलं पाहिजे. तीर्थात असं पाणी झटकून चालत नाही. पाद प्रक्षालन, हस्त प्रक्षालन, मुख प्रक्षालन आदी क्रिया तीर्थामध्ये चालत नाही. थोडक्यात मराठीत सांगतो, हात पाय तोंड धुवू नये तीर्थामध्ये. अनेक साबण वगैरे जे आपण शरीर शुद्धी करता वापरतो ते तीर्थात वापरता येत नाहीत. तीर्थातून आंघोळ करून बाहेर आल्यानंतर अंग पुसता येत नाही, तसंच कोरडं होऊ द्यायचं आणि नंतर वस्त्र पक्षाला मग काय करायचं, वस्त्र परिधान करायचे. मागच्या 2-5 महिन्यापूर्वी काशीला गेलो, मागच्या हिवाळ्यामध्ये, आणि काशी पंचक्रोशी परिक्रमा होती. गुरुवारे मोठे माऊली होते सोबत, 50 विद्यार्थी होते, सर्व ब्रह्मचारी महात्मे. आणि मग सर्व ब्रह्मचारी महात्मे तर आम्ही काय केलं की स्वतःचं पिंडदान करायचं. मग तिथं पिंडदान केलं. आता पिंडदान करायचं तिथं -अंश मध्ये तापमान, पार गंगा म्हणजे असं थंडगार पाणी, गंगेचं पार बर्फ होईल अशा पद्धतीनं. हात जर पाण्यामध्ये घातला तर संवेदनहीन व्हायचं, अवयव आहे का नाही अशा पद्धतीनं. आणि मग तिथं तो ब्राह्मण म्हणायचा, म्हणा आत्मना श्रुती स्मृती पुराण फल प्रीत्यर्थम इह जन्मनी जन्म जन्मांतरेषु द्विपादानाम चतुष्पादानाम. एवढं झालं की नुसतं बुटकी मारून या. ते झालं की परत म्हणा मंत्र. 2-5 मिनिटं अंग वाळत नाही तर बुटकी मारून या. महाराज एवढं थंडगार पाणी, म्हटलं हे सिंदखेडची तारीख 5 महिने अगोदर घेतलेली आहे. बहुतेक बुवा इकडंच जातो की काय गंगेत मरून. तुकोबरायचं ज्ञानोबरायचे ओव्यात बरं. महाराज म्हणतात, सुचित्वे सुची गंगा होय, पापताप ही जाय, परितेथ आहे पुढणे एक. महाराज म्हणतात, बाबा मोक्ष देऊन उदार काशी होय कीर, परिवेचने लागे शरीर तिये गावी. तिथं शरीर वेचावं लागते. हिमवंतू दोष खाये आणि जीविताची हानी होय, तैसे सुचित्व न हे सज्जनाचे. महाराज म्हणतात, म्हणून तीर्थाधिक जे तुम्ही जे काही साधन करता आणि त्यांनी तुम्ही पुण्यवान होऊ पाहता, धर्मवान होऊ पाहता. महाराज म्हणतात ते करण्यापेक्षा एका स्थळात बसून तुमच्याकडून धर्म जास्त घडेल, जास्त तुम्ही पुण्यवान व्हाल. हो बरं झालं तुम्ही हे सांगितलं, तर आम्ही आणखीन काही सिंदखेड सोडलं नाही पहा. जन्माला आल्यापासून कुठं तीर्थाला गेलो नाही. काशीला गेले तुम्ही कधी नाही? आज त्या घेऊन जाऊ तुमच्या, मग हाळ घेऊन जाऊ, हाळ काशीला. आमचे गुरुजी सांगायचे पहा. आपण ज्या क्षेत्रात तुम्ही बसलेले आहे त्या क्षेत्रात तुम्ही थांबा. बरं झालं महाराज, आम्ही सिंदखेड कधी सोडलं नाही आणि सोडण्याची इच्छा नाही तुम्ही सांगितल्यापासून. आता महाराज म्हणतात बरोबर आहे, तुमच्याकडून धर्मही घडेल आणि पुण्यही घडेल.
पण त्याची एक आट आहे बाबा, तुम्ही ज्या सानिध्यात राहताना ज्यांच्या, त्याचं सानिध्य कसं असलं पाहिजे. वैकुंठवासी परमपूज्य आमच्या दिगंबर महाराजांच्या सारख्यांचं सानिध्य तुम्हाला जर प्राप्त झालं तर तुमच्याकडून पुण्य घडेल आणि धर्मही घडेल. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात अशा भाविकांची जर जोडी तुम्हाला झाली ना, अशा भाविकांच्या जर सानिध्यात तुम्ही राहिले तर तुमच्यावर काळ बळ करणार नाही अभंगाच्या दुसऱ्याच्या. बहुवारी ऐशी भाविकांची जोडी, बहुवारी भाविकांची जोडी, बहुबरी ऐसी भाविकाची जोडी, बहुबरी ऐसी भाविकाची जोडी, बहुवारी ऐशी भाविकांची जोडी, बहुवारी भाविकांची जोडी, बहुबरी ऐसी भाविकाची जोडी, बहुबरी ऐसी भाविकाची जोडी. जात वाया काळ नाही घडी, जात वाया काळ नाही घडी, काळ नाही घडी, जात वाया काळ नाही घडी, जात वाया, वाया, जात वाया, काळ नाही घडी, जात वाया, बहुबरी ऐसी भाविकाची जोडी, बहुबरी ऐसी भाविकाची जोडी, बहुबरी ऐसी भाविकाची जोडी, बहुबरी ऐसी भाविकाची जोडी. बहुबरी ऐशी भाविकांची जोडी, काळ नाही घडी जात वाया. महाराज म्हणतात बाबा, ज्या स्थळामध्ये तुम्ही राहता त्या स्थळात वैकुंठवासी दिगंबर महाराजांसारखे जर संत असतील ना तर ते त्यांच्या सानिध्यात तुम्ही राहा. महाराज म्हणतात त्यांच्या सानिध्यात काय होईल. काळ नाही घडी जात वाया. काळ नाही इथं थांबा. महाराज म्हणतात काळ नाही म्हणजे संतांच्या सानिध्यात काळ बळ करणार नाही तुमच्यावर. काळ या शब्दानं यमदूत तुम्ही घ्या. काळ म्हणजे काळ काळ कशाला म्हणतात तर काळ हा समयवाचक शब्द इथं नाही आहे. काळ यमदूत या अर्थानं घ्या. यमदूत तुमच्याकडे येणार नाही महाराज म्हणतात. महाराज म्हणतात बाबा यमधर्म सांगे दूता तुम्हा नाही तेथे सत्ता जेथे होय हरिकथा. सदा घोष नामाचा नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती. महाराज म्हणतात काळ नाही याला म्हणा काळ नाही. आणि घडी वाया जात नाही. एक क्षण सुद्धा वाया जाणार. कारण तुकोबरे स्वतः बोलतात माझी मज झाली अनावर वाची छंद या नामाचा घेतला असे महाराज बोलतात. ऐका नाही भाविकांच्या सानिध्यात राहा. आता याचा अन्वय करताना फार सुंदर करता येईल पहा. बहुबरी ऐसी भाविकांची जोडी एक अन्वय. बहु भाविकांची बरी जोडी दुसरा अन्वय. आणि बरी भाविकांची जोडी आणि ऐसी भाविकांची जोडी अशा अनेक अंगाने त्याचं चिंतन करता येईल. तेवढा आपल्याकडे वेळ नाही. 5-10 मिनिट राहिलेत. 5-10 मिनिटात आपली सेवा उरकू. महाराज म्हणतात या भाविकांच्या सानिध्यात राहा. आपल्याकडे काळही अंगी खेळ दैवत हे, अंगी खेळ
आठवलं तरी तेवढं कामापुरतं होतं घेतलं. नाही तर घरची मेडिकल असली की प्रत्येकातली एक 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 गोळी घेतली तरी रिॲक्शन येईल ना. बरोबर, कामापुरतंच घेतलं त्यांनी. अंगी खेळे दैवत हे, अंगी खेळे दैवत हे. 10:30 वाजले कुठं अंगी दैवत खेळतात. महाराज म्हणतात बाबा रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे, जागृती स्वप्ने पांडुरंग कायम. महाराज म्हणतात आहे का नाही, मन हे गोविंदी देह काम करीवो. अनेक सांगतात. महाराज म्हणतात भाविकांच्या सानिध्यात काय होतं, एक क्षण सुद्धा वाया जात नाही. का तर ते स्वतः चिंतन करतात. महाराज म्हणतात करुणी चिंतन करवावे आणि का तो या झाला लोक नाव जगी म्हणतात. महाराज स्वतः चिंतन करतात. तच्चिंतनम तत्कथनम अन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुदाः. महाराज म्हणतात स्वतः चिंतन करतात आणि आपल्या सारख्यांना करवतात. कुणाचं चिंतन करतात बरं महाराज? संत. तर संत ज्या ज्या वेळेला तुकोबाराधिक संत जर म्हणत असतील तर त्या त्या वेळेला विठ्ठलाशिवाय दुसरा देवच घेऊ नका गळ्यात तुम्ही. तुकोबाराय संत विठ्ठलाशिवाय कुणाला अंतःकरणात जागाच देत नाहीत. तुकोबाराय म्हणतात ऐक नाही. नो हे जाखाई जो काही आता वेळ नाही तुम्हाला खरं सांगतो. 3, 3.5, 4 तास जर कीर्तन असलं तर ते असा किस पाडता येतो. मग अभंगाचा व्यवस्थित सर्व चिंतन करता येते. नो हे जाखाई जोखाई महाराणे मेसाई बडिया माझा पंढरराव जोया देवांचाही देव. रंडी चंडी शक्ती मध्यमास भक्षिती गणोभावी कराळ लाडू मोदकाचा काळ. मुंजा महिषासुरे हे तो कोण लेखी पोरे वेताळे फेताळे जोडो त्याचे तोंड काळे एक धरीला चित्ती रखुमाईचा पती. महाराज म्हणतात सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते घेते आपुल्या पोटाची रडते मागती सिद्धी अवदान आपुले इच्छे आणि का पिढी कोणते देईल बराळी कळो ही आली तयाती. महाराज म्हणतात अल्प रोकडी बुद्धी अधिरा म्हणतात. एका एका चरणाचा अर्थ सांगायला तेवढा वेळ नाही, पण चरण मात्र तुमच्या कानावर जरी आले तरी त्याचा फायदा होणार. महाराजचे शब्द आहेत. महाराज तर म्हणतात येर प्राकृत हेंदरे केवी जाणवलं आहे. ज्ञानोबरायांची ही भाषा आहे. म्हणून इतर देवतेचं चिंतन नाही, मग नुसता बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, दुसरं काहीच नाही. महाराज राजस सुकुमार मदनाचा पुतळा शिकळा लोपलिया. महाराज दुसरं काही बोलत नाही महाराज. म्हणून भगवंताचं चिंतन करतात. का हो संत ज्या पांडुरंगाचं चिंतन करतात त्या पांडुरंगाचं चिंतन फक्त संतांनीच करावं का? नाही महाराज, आपण सुद्धा करावं. विठोबा रखुमाई करवावे आणि का तो या झाला लोका नाव जगी. महाराज म्हणतात स्वतः संत नौका झालेले आहेत भवसागर तरुण नेण्याकरता. मग असे जे भाविक आहेत, असे जे सज्जन आहेत, तुकोबाराय म्हणतात बाबा त्यांच्या चरणावर माझं डोकं आहे. अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणे परोपकारी तुका म्हणे बहुबरी आहे
ऐसे परोपकारी त्यांच्या पायावरी डोई माझी. असे जे परोपकारी संत आहेत, वैकुंठवासी गायकवाड बाबांसारखे परोपकारी संत आहेत, त्यांच्या पायावर तुकोबारा म्हणतात माझं डोकं आहे बाबा. परोपकारी 7 सांगितलेत. अनेक परोपकारी आहेत, पण शास्त्रामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. आता तेवढा वेळ नाही आपल्याकडे. महाराज म्हणतात असे जे परोपकारी आहेत. कसे परोपकारी? जे स्वतः चिंतन करतात आणि इतरांनाही करवतात. असे जे परोपकारी आहेत त्यांच्या पायावर डोकं आहे. जर तुकोबाराधिक संत जर त्यांच्या पायावर डोकं ठेवत असतील तर आपण अशा परोपकारांचं नाव घेऊ नये. महाराज म्हणतात आपण सर्वांनी मोठ्या प्रेमानं नाव घ्यावं. ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले मावले ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले. तीर्थीची अपेक्षा स्थळी वाडे धर्म जाणावे ते वर्म बहु पुण्य बहुबरी ऐसी भाविकांची जोडी काळ नाही घडी जात वाया करुणी चिंतन करवावे आणि का तोया झाला लोकांना वजगी तुका म्हणे ऐसे परोपकारी त्यांच्या पायावरी डोई माझी प्रस्तुत अभंग. तुम्ही म्हणाल बुवाची काय गोळ्या संपल्या का? झालेली चिंतन सेवा पंढरीश पांडुरंग परमात्मा सकल कंठभूषण श्री ज्ञानेश्वर महाराज